श्री स्वामी समर्थ. कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना अनुकूल असेल. आर्थिक उत्पन्न चांगले राहील. तसेच हा महिना तुमच्यासाठी काही बदल घेऊन येत आहे. पण या महिन्यात काही गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष मोठे नुकसान करू शकते. तुमची आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती, फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे. परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. सूर्यदेव महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असतील आणि 17 ऑगस्ट रोजी ते स्वतःच्या सिंह राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील, जिथे आधीच केतूही आहेत. त्यामुळे या महिन्यात कौटुंबिक गोष्टींवर खर्च वाढेल. मंगळ 2 ऑगस्टला मिथुन राशीत म्हणजे तुमच्या दशमस्थानात प्रवेश करेल. ही नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरू शकते. बुध पूर्ण ताकदीने 5 ऑगस्ट रोजी कर्क राशीत व त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी सिंह राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करेल, जिथे आधीच सूर्य व केतू आहेत. गुरु महाराज त्यांच्या उच्च राशीत असतील. शुक्र 1 ऑगस्टलाच कन्या राशीत म्हणजे तुमच्या प्रथम स्थानात प्रवेश करेल. शनी महाराज मीन राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात वक्री स्थितीत असतील. आत्तापर्यंत सांगितलेल्या ग्रहस्थितीचे परिणाम आपण सविस्तर पाहणारच आहोत, पण एकंदरीतच ग्रहस्थिती ही संमिश्र फळ देणारी आहे. आता पाहूयात नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आणि बुध तुमच्या 10व्या घरात असतील आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यात प्रचंड उत्साह येईल. परंतु तुम्हाला अतिविचार करण्याऐवजी संयम बाळगण्याची गरज आहे. तरीही अति आत्मविश्वास टाळा, राग टाळा आणि आपल्या सहकाऱ्यांचा पूर्ण विचार करा. यामुळे तुमच्या कामात मोठे यश मिळेल. वक्री शनी महिनाभर 7व्या घरात असेल आणि 11व्या घरात असलेला गुरु त्यावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे व्यवसायात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी हा महिना अनुकूल नाही आहे. तुमच्या व्यवसायात सामान्यपणे प्रगती करत राहा आणि इतरांमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी काळाबरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल. महिन्याच्या सुरुवातीपासूनच केतू 12व्या घरात असेल, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढेल. काही खर्च अनपेक्षितपणे उद्भवतील, परंतु ते आवश्यक असल्यामुळे तुम्हाला पैसे खर्च करावेच लागतील. दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र तुमच्या स्वराशीत असेल, ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर काही पैसे खर्च करण्यास प्रोत्साहन मिळेल. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यावरही लक्ष केंद्रित कराल. तुम्ही नवीन गॅझेट, लॅपटॉप, मोबाईल किंवा काही नवीन कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे खर्च करू शकता. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीही मिळू शकते. या सर्व परिस्थितींमुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना ठीकच असेल. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी बुध मंगळासोबत युतीत असेल, जे विशेष प्रतिकूल नाही, परंतु मंगळाच्या प्रभावामुळे सौम्य ॲलर्जी होऊ शकते. तुमच्या आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात वाढू शकतात. या व्यतिरिक्त शुक्र तुमच्या राशीत असेल, जो 10व्या घरातील मंगळ आणि 7व्या घरातील वक्री शनीच्या प्रभावाखाली असेल. परिणामी तुम्हाला त्वचेच्या समस्या आणि चेहऱ्यावर लाल पुरळ येणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा. महिन्याच्या उत्तरार्धात चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे तुम्ही आजारी पडू शकता.
जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला असू शकतो, कारण पंचम स्थानाचा स्वामी शनी सप्तम स्थानात वक्री होईल, ज्यामुळे तुम्ही प्रेमात अधिक धाडसी व्हाल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी खूप प्रयत्न कराल. अविवाहित व्यक्तींनाही चांगली स्थळे सांगून येण्याचे चांगले चान्सेस आहेत. विवाहितांना गुरु आणि शुक्राच्या प्रभावाने तुमच्या नात्यात आपलेपणाची भावना निर्माण होईल. प्रेम टिकून राहील, ज्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. हा महिना कौटुंबिक बाबींसाठी अनुकूल असेल. जरी मंगळाची चतुर्थ स्थानावरील दृष्टीमुळे कधीकधी तीव्र वादविवाद होऊ शकतात, तरीही कौटुंबिक वातावरण सर्वसाधारणपणे चांगले राहील. द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र महिनाभर तुमच्या राशीत राहील, ज्यामुळे तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबात आनंद आणि शांती असेल. गुरुची तृतीय स्थानावरील दृष्टीमुळे तुमचे भाऊ आणि बहिणी चांगल्या स्थितीत असतील. तुमचे त्यांच्याप्रती असलेले वर्तन हे कॉपरेटिव्ह असेल. आता पाहूयात उपाय. तुम्ही बुधवारी श्री रामरक्षा स्तोत्र म्हणावे. शनिवारी उडीद डाळीचे वडे बनवून गरिबांमध्ये ते वाटावेत आणि शुक्रवारी देवी महालक्ष्मीला लाल जास्वंदांची फुले अर्पण करावीत. एकंदरीतच कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना अनुकूल असेल. नोकरदारांना अति आत्मविश्वास टाळावा. व्यावसायिकांनी थोडा संयम बाळगावा. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य असेल. प्रेम, वैवाहिक आणि कौटुंबिकदृष्ट्या काळ आनंदी व समाधानी असेल. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कन्या राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहासदाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.